नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नॅचरल डिझास्टरमध्ये लाइटनिंग स्ट्राईकच्या बद्दल माहिती घेतली होती आणि अशा वेळी कोणती काळजी घ्यायला हवी याविषयीची माहिती घेतलेली होती. या व्हिडिओमध्ये आपण वोल्कॅनो म्हणजे सगळ्यांना माहीत असलेला फिनॉमिनन आहे, ज्याला आपण ज्वालामुखी म्हणतो. त्याचं एक रेखाटन आहे पहा इथे. एक 10 ज्वालामुखीचा डोंगर तयार झाला, त्याच्यातून राख आणि लावा वगैरे भरपूर बाहेर येतो, गॅसेस बाहेर पडतात. अ वोल्कॅनो इज अ नॅचरल इव्हेंट ऑर फिनॉमिनॉन. हा एक नॅचरल इव्हेंट आहे, म्हणजे नैसर्गिक इव्हेंट आहे. यामध्ये आपला काही फार हस्तक्षेप असत नाही. द इंटिरियर ऑफ द अर्थ इज व्हेरी हॉट. पृथ्वीचा अंतर्गत भाग जो आहे किंवा गाभा जो आहे तो खूप जास्त हॉट आहे, लिक्विडच आहे जवळजवळ. मूवमेंट ऑफ हॉट सबस्टन्सेस कंटिन्युअसली अकर फ्रॉम द इंटिरियर टुवर्ड्स द सरफेस ऑफ द अर्थ. आणि जे हे हॉट सबस्टन्सेस आहेत त्यांच्यामध्ये कंटिन्युअस मूवमेंट असते आणि ते सरफेसच्या दिशेने असते. ॲज अ रिझल्ट समटाइम्स द सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस सबस्टन्सेस बिलो द अर्थ्स क्रस्ट आर पुश्ड टुवर्ड द क्रस्ट. काही वेळेला याचा परिणाम असा होतो की या लिक्विड इंटेरियरमध्ये किंवा पृथ्वीच्या गाभ्यामध्ये असलेल्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस सबस्टन्सेस जे आहेत तिच्या कवचामध्ये असलेले ते पुश्ड टुवर्ड्स द क्रस्ट, म्हणजे ते वरच्या दिशेने ढकलले जातात. याला आणखी पण काही गोष्टी इंटरनल हालचाली कारणीभूत असतात पृथ्वीच्या. When those substances come out of the Earth's crust in an eruption and starting flowing, it is called volcano. मग हे गरम, अतिशय गरम, त्याच्यामध्ये सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे, हे सगळे सबस्टन्स पृथ्वीच्या कवचातून एखाद्या ठिकाणी बाहेर पडतात आणि मग खूप वेगाने आणि खूप जास्त गरम असलेले हे पदार्थ पृथ्वीच्या पोटातून बाहेर यायला लागतात. या स्थितीला आपण वोल्कॅनो असं म्हणतो, ज्वालामुखीचा उद्रेक असं म्हणतो. आता व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ वोल्कॅनो. वोल्कॅनोचे काय परिणाम होऊ शकतात? व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ वोल्कॅनो. द केमिकल सबस्टन्सेस सच एज लावा, vapor, hot mud, sulfur, etc. get collected on the surface of the earth and thereby mountains and hills are created. बघा, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पर्वत तयार होऊ शकतात. एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये हे पदार्थ पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडत असतात. त्याच्यामध्ये लावा असतो, वेपर्स आहेत, हॉट मड आहे, मड म्हणजे चिखल, आणि त्यामुळे नवीन पर्वत निर्माण होतात एखाद्या ठिकाणी. कधी कधी समुद्राच्या पोटामध्ये पण ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि असं एखादं नवीन नैसर्गिक बेटच तिथे तयार होतं. द ॲटमॉस्फिअर गेट्स पोल्युटेड ड्यू टू द ॲश अँड द गॅसेस इजेक्टेड बाय द वोल्कॅनो. वोल्कॅनोमधून बाहेर पडलेली राख आणि जे वायू आहेत ते बऱ्याचदा वातावरणाच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही पेपर वाचत असाल तर कधी कधी एखाद्या ठिकाणी हे ज्वालामुखी जे असतात ते जर जागृत होणे म्हणजे काय, तर काही वेळेला ते असे सुप्तावस्थेत असतात आणि मग अचानक तिथून हे मटेरियल बाहेर पडायला लागतं. अशा वेळेला त्या पूर्ण भागामधले विमान वाहतुकीपासून, रेल्वे वाहतुकीपासून सगळ्या गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. पोल्युशन तर होतच होतं. ऑफन it rains as a result of volcanic eruption. आता काही वेळेला मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडण्याससुद्धा हे कारणीभूत ठरू शकतं, कारण टेम्परेचरमध्ये अचानक होणाऱ्या बदलामुळे. टेम्परेचर रायझेस ड्यू टू हॉट गॅसेस. या वोल्कॅनोमधून ज्वालामुखीमधून बाहेर येणारे जे हॉट गॅसेस आहेत त्यामुळे आपल्या त्या परिसराचं जे तापमान आहे ते खूप जास्त वाढतं. फॉरेस्ट अँड सेटलमेंट्स गेट बरीड अंडर द हॉट मड. आता त्या वोल्कॅनोमधून येणारा हॉट मड आहे, लावा आहे, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती जंगलं आणि
सेटलमेंट्स ज्या आहेत त्या काय होतात, गाडल्या जाऊ शकतात, गाडल्या जातात त्या गरम चिखलामध्ये. आणि त्याचा परिणाम म्हणजे तिथं एखादा नवीन पर्वत तयार होतो आणि पूर्ण रचनाच बदलून जाते. दीज आर द सम इफेक्ट्स ऑफ अ वोल्कॅनो. हे वोल्कॅनोचे काही परिणाम आहेत. आता वोल्कॅनोज इरेप्ट इन द सी ॲज दे डू ऑन लँड. जसे जमिनीवरती वोल्कॅनिक इरप्शन होऊ शकतं किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो, तसं समुद्राच्या पोटामध्ये तळाशी सुद्धा तो होतो. द सेम सबस्टन्सेस दॅट कम आउट ड्युरिंग द इरप्शन ऑफ अ वोल्कॅनो ऑन द लँड आर एक्झेक्टेड ड्युरिंग द इरप्शन ऑफ वोल्कॅनो इन द सी. म्हणजे जेव्हा जमिनीवरती ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेला जशा प्रकारचे पदार्थ बाहेर पडतात, अगदी त्याच प्रकारचे पदार्थ समुद्राच्या पोटामध्ये जेव्हा उद्रेक होतो तेव्हा पण होतात, बाहेर येतात. सम आइसलँड्स आर क्रिएटेड ड्यू द इरप्शन ऑफ वोल्कॅनो इन द सी. म्हणजे काही वेळेला या वोल्कॅनोच्या इरप्शनमुळे एखाद्या छोटंसं म्हणजे बेटच तयार होतं, एक पर्वत तयार होतं आणि मग ते पाण्याच्या बाहेर डोकवायला लागतं समुद्राच्या आणि तिथे एक बेट तयार होतं नवीन. एवढी त्या वोल्कॅनोचा परिणाम होऊ शकतो. इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ वोल्कॅनो. आपण वोल्कॅनो इरप्शन थांबवू शकत नाही, इम्पॉसिबल आहे. ही एक नॅचरल गोष्ट आहे. टू स्टॉप इट आफ्टर इट इरप्ट्स, टू कंट्रोल इट. तुम्ही त्याला थांबवू शकत नाही किंवा इरप्शन नंतर त्याच्यातून बाहेर येणारे पदार्थ आहेत त्याला पण आपण रोखू शकत नाही. पण हावेवर बाय मीन्स of science and technology, it is possible to predict an eruption and to take immediate steps for disaster management. पण आपल्या नवीन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या शोधामुळे त्याच्या मदतीने इट इज पॉसिबल टू प्रिडिक्ट. आपण अंदाज बांधू शकतो की एखादा ज्वालामुखी एखाद्या ठिकाणी कधी फुटेल किंवा त्याच्या इरप्शन कधी पॉसिबल आहे, आणि त्यामुळे आपण इमिडिएट स्टेप्स घेऊ शकतो आणि डिझास्टर मॅनेजमेंट जे आपला विभाग आहे त्याच्या मदतीनं त्या आजूबाजूच्या लोकांना आणि प्राण्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. म्हणजे वोल्कॅनिक इरप्शन आपल्याला रोखता येणं इम्पॉसिबल आहे, नाहीच आपण रोखू शकत. पण त्याचा आपल्याला प्रिडिक्शन म्हणजे ज्याला आपण अंदाज बांधता येतो कधी ज्वालामुखी जागृत होण्याची शक्यता आहे. कारण जागृत होण्या अगोदर काही चेंजेस होतात त्या ठिकाणी हळूहळू, आणि ते चेंजेस जर आपण बरोबर अंडर ऑब्झर्व ठेवलेले असतील तर आपण ओळखू शकतो की हा पुढच्या काही दिवसामध्ये खूप वेगाने ह्याचा स्फोट होण्याची शक्यता आहे, आणि मग आपण काळजी म्हणून आजूबाजूच्या लोकांना आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीला वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. तर सुनामी इज द नेक्स्ट डिझास्टर. व्हॉट इज अन अर्थक्वेक? अर्थक्वेक म्हणजे काय, गेल्या वर्षी झालंय पहा. देर आर डिफरंट रिझन्स फॉर अर्थक्वेक टू. भूकंपाला अर्थक्वेक म्हणजे भूकंप, वेगवेगळी कारणं असतात. पण आता कारणं हा गेल्या वर्षी झालेला विषय आहे. पण तरी पण विशेषतः पृथ्वीचे जे पृष्ठभाग आहेत ते एकमेकांशी घासत असतात, त्यांच्यामध्ये घर्षण होत असतं आणि त्यामुळे त्याचा एक कंप होतो त्याचा, आणि त्या घर्षणामुळे अर्थक्वेक होत असतो. व्हॉट विल हॅपन्स इफ एन अर्थक्वेक अँड वोल्कॅनिक इरप्शन ऑकर ॲट द बॉटम ऑफ द सी. जर अर्थक्वेक आणि वोल्कॅनिक इरप्शन जर समुद्र तळाशी झालं तर काय होऊ शकतं, तर दॅट इज फॉर्मेशन ऑफ, म्हणजे त्या जर एखाद्या समुद्रामध्ये किंवा महासागरामध्ये अर्थक्वेक किंवा वोल्कॅनिक इरप्शन झालं तर त्यामुळे सुनामी निर्माण होऊ शकतात. आणि या सुनामी जिथे समुद्रामध्ये जेव्हा भूकंप होतो किंवा वोल्कॅनिक इरप्शन होतं तेव्हा जिथे झालेल्या त्या पॉईंटला फार उंच लाटा नाही तयार होत. पण जशा जशा त्या किनाऱ्याकडे यायला लागतात तशी त्याची उंची आणि लांबी वाढायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम अत्यंत गंभीर होत असतो. म्हणजे खूप भयानक स्थिती निर्माण करू शकतात, कारण प्रचंड वेगाच्या आणि उंचीच्या लाटा समुद्र किनाऱ्यावरून आदळत असतात. आता काय बघूया त्याच्याबद्दलची माहिती. ॲज ऑन लँड, earthquakes and volcanic eruptions occur at the bottom of the sea. म्हणजे जसं जमिनीवरती भूकंप आणि वोल्कॅनिक इरप्शन होत असतं, ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो, तसं समुद्राच्या तळाशी सुद्धा ही घटना सतत होत असतात. इफ एन earthquake occur at the bottom of ocean, the energy released pushes the water upward. जेव्हा ते समुद्र तळाशी भूकंप येणार तेव्हा त्या भूकंपामुळे निर्माण होणारी जी एनर्जी आहे
ती वॉटरला अपवर्ड वरच्या दिशेने ढकलत असते आणि त्याचा परिणाम काय होतो, ॲज अ रिझल्ट ऑफ दिस त्याच्यामुळे काय होतं, पिक्युलर टाईप ऑफ वेव्ज आर फॉर, एका विशिष्ट प्रकारच्या वेव्ज म्हणजे लाटा तयार व्हायला सुरुवात होते. आता ह्या वेव्ज कशा आहेत, दीज वेव्ज आर नॉट व्हेरी हाय नियर द सोर्स बट दे स्टार्ट स्प्रेडिंग व्हेरी फास्ट टू लॉंग डिस्टन्सेस. जिथे त्या तयार होतात म्हणजे जिथे भूकंप होणार तिथं त्या भूकंपाच्या एनर्जीमुळे वरच्या दिशेने ते कंप म्हणजे व्हायब्रेशन्स येणार आणि त्यामुळे तिथं प्रचंड एकापाठी एक छोट्या छोट्या लाटा तयार होतात. आता जिथे त्या तयार होतात त्या तिथे फार उंचीच्या असत नाहीत, पण जशा जशा त्या स्प्रेड व्हायला सुरुवात होतात त्या व्हेरी फास्ट, अतिशय फास्ट, खूप लांबपर्यंत अंतर कापायला सुरुवात करतात. आणि द वेलॉसिटी ऑफ दीज वेव्स इज 800 to 900 किलोमीटर पर आवर. बघा, या लाटांचा वेग जो आहे तो 800 ते 900 किलोमीटर पर आवर इतका होतो त्या स्थितीमुळे. आणि वेन दे रीच अ कोस्टल एरिया, कोस्टल म्हणजे किनारी प्रदेश जो आहे, देअर वेलॉसिटी इज रिड्यूस्ड. जशा जशा त्या किनाऱ्याकडे येतात तसं त्याच्या वेलॉसिटी कमी व्हायला लागते, म्हणजे वेग कमी होतो, पण बट देअर हाईट इज फाउंड टू हॅव अ इन्क्रीज ट्रिमेंडसली इवन टू अबाउट 30 meters. बघा, म्हणजे जशा जशा ज्या त्या किनाऱ्याकडे येतात तशा तशा त्याचा जो वेग आहे, वेलॉसिटी आहे ती कमी होते, पण त्याचा उंची जी आहे त्या लाटांची ती मात्र वाढायला सुरुवात झालेली असते. ती एवढ्या उंच झाली, जवळजवळ 30 मीटर इतक्या. लक्षात ठेवा, तुम्ही आपल्या शाळेचं आपण उदाहरण दिलं तर आपल्या शाळेच्या इमारतीची उंची जी आहे ती 30-40 मीटरच्या आसपास असेल बाळांनो. इतक्या उंच लाटा समुद्र किनाऱ्यावरून येऊन धडकतात. नेहमीच्या लाटा 1-1.5 मीटर 2 मीटर इथपर्यंत असतात आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती किनारी प्रदेशाची हानी व्हायला सुरुवात होते. म्हणजे सुनामी कशा तयार होतात, अशा प्रकारच्या लाटांना सुनामी म्हणायचं. सुनामी हा एक जापनीज वर्ड आहे. खाली आपल्याला आहे पुढे बघा, सच अ वेव्ह जनरेटेड बाय अन अर्थक्वेक और volcano occurring on the ocean floor is called tsunami. Tsunami is a Japanese word which means harbor wave. Harbor म्हणजे अगदी अतिप्रचंड राक्षसी लाटा ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारच्या लाटा त्यामुळे तयार होतात, त्याला सुनामी म्हणतात. जपानमध्ये वारंवार येणाऱ्या सुनामीच्या प्रकारामुळे तो जापनीज शब्द तिकडे आलेला आहे त्या लाटांना. म्हणजे जिथे अर्थक्वेक होतो किंवा वोल्कॅनो इरप्शन होतं समुद्राच्या तळाशी, तिथे पहिल्यांदा कंप पावतं ते पाण्याने, मग ते वरच्या दिशेने लाटा तयार व्हायला सुरुवात होतात. सुरुवातीला तिथं फ्रिक्वेन्सी पण जास्त असते आणि त्या लाटांचा वेग जास्त असतो, हाईट कमी असते, पण त्या वेगाने पसरतात. 800 ते 900 किलोमीटर पर आवरने ते किनाऱ्याकडे यायला लागतात. किनाऱ्याकडे येता येता त्यांचा वेग तसा बऱ्यापैकी कमी होतो, पण त्यांची हाईट वाढत गेलेली असते आणि ती जवळजवळ 30 मीटर एवढी होऊ शकते. आणि मग 30 मीटरच्या लाटा किनाऱ्यावर आदळल्या की आपल्या किनाऱ्याची जी रचना असते जनरली पूर्ण जगभरामध्ये, ती एवढ्या उंचीच्या लाटांचा सामना करण्याची असत नाही, कारण एवढ्या उंचीच्या लाटा नेहमीच्या भरती ओहोटीमध्ये किंवा अगदी अमावस्ये पौर्णिमेला येणारी मोठी भरती असते, ओहोटी असते, त्यावेळेला सुद्धा एवढ्या लाटा येण्याची शक्यता नसते. पावसाळ्यामध्ये पण एवढ्या उंच लाटा नाही येऊ शकत. आणि म्हणून या सुनामीचा परिणाम जो आहे या लाटांचा तो भयानक होऊ शकतो. अशा प्रकारच्या ज्या लाटा आहेत या पद्धतीनं तयार होणाऱ्या त्या समुद्राच्या लाटांना सुनामी असं म्हणतात. आता डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ सुनामी म्हणजे सुनामीचे विध्वंसकारी किंवा जे अतिशय वाईट परिणाम होत असतात. आता ते कोणकोणते इफेक्ट्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.